जय गुरु मित्रांनो, माझा आवाज येत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जय गुरु मित्रांनो, माझा आवाज येत आहे का? कृपया कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. नाही आवाज मला नाही, पण ते येणार नाही. मला हो म्हणून कमेंट आली पाहिजे. जय गुरु मित्रांनो, हो दादा म्हणून असं नाही लिहून झालं ना. हो बोला, आवाज येत असं काही बोला, त्यांना दिसत आहे. वसुदैव सुतं दैव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परम पूजनीय श्री गुरुदेव, मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज ह्या अशा कोरोनारूपी जगावरती महामारी आली आहे आणि अशा या भीषण परिस्थितीमध्ये देशामध्ये परत पुन्हा सीमावाद, नक्षलवाद आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या चर्चा सदैव वादात राहतात. आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये राष्ट्रसंतांचं प्रचार आणि प्रसार व्हावं आणि राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही घरोघरी जावी आणि घराघरातील प्रत्येक व्यक्ती आदर्श व्हावं, याकरिता आदरणीय पुरुषोत्तमजी बैसकर दादा यांनी माझ्याशी संवाद साधून संत मोदरकर विचार मंच फेसबुकच्या माध्यमातून मला बोलण्याची, विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली. हे माझं सौभाग्य. बोलण्याचा प्रयत्न करतो. 51व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी मी ध्यानावरती, प्रार्थनेवरती भाषण केलेलं आहे. हे पहिल्यांदाच असं लाईव्हच्या माध्यमातून ते प्रक्षेपण होत आहे. भाषण करताना कधी मी कोण्या पार्टी पक्षाचं लेबल लावून कधी भाषण करत नाही. राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञानाचं काकण सदैव माझ्या हाताला बांधून राहते म्हणूनच बोलतो. कारण संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. ही ग्रामगीतेची ओळी आहे. जे जे आपल्याला माहिती असेल ते ते इतरांना सांगत चला, अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत. दुसरी ग्रामगीतेची ओळी आहे
की सांगणारा जर हुशार झाला आणि ऐकणारा वाया गेला, ऐसा समज ज्याने केला बुडाला तो अहंकार. मग अहंकार न ठेवता राष्ट्रसंतांच्या विचाराशी समरस होऊन, राष्ट्रसंतांचे विचार एक प्रचारक नात्यानं जनसामान्यापर्यंत गेले पाहिजे या उद्देशाने मी एकदाच मोदीला गेलो आहे. त्याच्यानंतर मी अजूनपर्यंत मोदीला गेलेलो नाही. वयाची 42 वर्ष मला पूर्ण झालेली आहेत आणि आता 21 सप्टेंबरला मला 43 वर्ष पूर्ण होतील. ग्रामगीतेची ओवी आहे, पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागी तिरी, अन स्फुरू लागली ऐशी अंतरी, विश्वाकार वृत्ती. तेथे दृष्टांत होय अद्भुत, आणि कासया करावी विश्वाची मात. प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे. तिथे दृष्टांत होय अद्भुत म्हणजे साक्षात राष्ट्रसंतांना तिथे साक्षात्कार झाला आणि परमेश्वराच्या प्रसादाने, कृपा प्रसादाने त्यांच्या हातून ग्रामगीता ही प्रत्यक्ष परमेश्वराने अखिल मानवाच्या विश्वकल्याणाकरिता त्यांच्या हातातून लिहिल्या गेली. कासया करावी विश्वाची मात. प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणजे मग जगाचा उद्धार करण्यापेक्षा प्रथम गाव. मग राष्ट्रसंतांना गाव कसा अपेक्षित आहे? ग्रामगीता आणि आजचं वर्तमान, आजचं जीवनमान. आणि जीवनमान म्हणलं तर जीवनमानची साधी सरळ आपल्याला व्याख्या करता येईल, सुखदुःखाच्या धाग्याने बिनलेलं वस्त्र म्हणजे जीवनमान. मग राष्ट्रसंतांना जो गाव अपेक्षित आहे, राष्ट्रसंतांच्या विचारानुसार त्या गावामध्ये कसं वातावरण पाहिजे, तसे आजचे गाव आहेत का, हा एक प्रश्न आहे. गावातील प्रथम पाया मानव वर्तन. माझं पदवीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. ग्रामगीतेतून जे शिक्षण मला मिळालं ते शिक्षण मला पदवीपर्यंत कोणत्याही पुस्तकातून मिळालेलं नाही. कारण की ग्रामगीतेची ओवीच आहे, ग्रामगीता नवे पारायणासे, वाचता वाट जावी जनासी, आणि समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. मग ग्रामगीता ही सर्वांनी अंगीकारली पाहिजे किंवा नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इंग्रज सरकार यायच्या अगोदर प्रत्येक गाव हा स्वयंपूर्ण होता. शांती सुखाचा प्रवाह हा सदैव खेडोपाडी वाहत होता. असे स्वयंपूर्ण गाव आज दिसत नाही. तसे स्वयंपूर्ण गाव होण्याकरता गावातील कुटीर उद्योग जे आहेत, जे बलुतेदारी जी पूर्वी पद्धत होती तीच सोयीस्कर होती. आज गावचा तरुण शहराकडे वळला आहे. ती उद्योगाचं साधन नाही, आणि गावामध्ये आज रान माजलेलं आहे. म्हणून राष्ट्रसंतांना अपेक्षित असणारं गाव हे कसं असायला पाहिजे, आणि त्या गावात धार्मिक संस्था, राजकीय संस्था ह्या मधून गावाचं वातावरण कसं बिघडलेलं आहे हे प्रत्यक्षात आज आपल्याला चित्र दिसत आहे. कारण गाव हा महत्त्वाचा आहे. कारण गाव हा विश्वाचा नकाशा, आणि गावावरूनच देशाची परीक्षा. गावाची भंका तशा येईल देशा. तर ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण हे आधी लक्षात घ्या. मग गाव विकासाचा, ग्रामोन्नतीचा पाया बेस काय आहे? शिक्षण आहे. आणि उद्याचे राष्ट्र आजची संतानं. यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन, राष्ट्र निर्माण.
मग ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण असेल, उद्याचे राष्ट्र आजची संतान असेल, तर त्या गावातील शाळा कशी असायला पाहिजे आणि त्या शाळेचे शिक्षक कसे असायला पाहिजे, त्या शाळेची शिक्षण समिती कशी असायला पाहिजे. आज शासनाचे आदेश आहे की शिक्षक हा मुख्यालयी असायला पाहिजे, तेव्हा कुठं त्याला त्या गावाविषयी आपुलकी निर्माण होईल. पण आज शहराच्या ठिकाणी शिक्षक राहतो आणि आपली ड्युटी पार पाडून तो परत पुन्हा शहराच्या ठिकाणी येतो. अशी शिक्षणाची दयनीय अवस्था खेड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिथेही शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षण समितीची निवड केल्या जाते. काही त्या अटी राहतात, त्या अटीनुसार ते पालक वर्गाची अध्यक्ष म्हणून असे काही निवड केल्या जाते, काही सदस्य म्हणून निवड केल्या जाते. तर त्या शिक्षणावर, त्या शाळेवर नियंत्रण ठेवणारी एक समिती, शिक्षण समिती, जेव्हा ते इलेक्शन होते तेव्हा अधिक प्रलोभने दृष्टांच्या हाती त्या पालकवर्गाला, त्या गावातील एखादी राजकीय व्यक्ती पालकवर्गाला आमिष देऊन तिथे त्या मिटिंगला बोलावल्या जाते. वास्तविक ते निवडणूक नाही राहत, वास्तविक ते राजकीय निवडणूक राहते. पालकवर्गाचा एक समिती गठीत करावी लागते शिक्षणाचा दर्जा सुधारावा या दृष्टीने. पात्र नसणारा व्यक्ती शिक्षण समितीचा अध्यक्ष बनते. हे गावातील चित्र आहे. म्हणजे पात्रता, लायक, ना लायक हे लक्षात घ्या. आज ग्रामीण भागातले चित्र पाहतो मी, जो त्या अध्यक्षपदासाठी लायक राहत नाही तो व्यक्ती शिक्षण समितीचा अध्यक्ष बनते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करील तो गुरु उरल्याशिवाय राहणार. सावित्रीबाई फुलेने पहिली शाळा काढली पुण्याच्या भेळेवाड्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं, संत गाडगे महाराजांनी सुद्धा सांगितलं की कुणी न राहावे इथे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी, मी जातीचा धोबी देवा धोईन कपडा मळलेला गोपाळ. एवढं शिक्षण जर महत्त्वाचं असेल तर त्या शिक्षण समितीचा अध्यक्ष पण तसाच असायला पाहिजे ना. एक शेळ्या राखणारा, एक म्हशी राखणारा त्या शिक्षण समितीचा अध्यक्ष बनते, अशी आजची वस्तुस्थिती आहे. दुसरी पुन्हा समिती घ्या, पाणी पुरवठा समिती. गावातील त्या पाणी पुरवठा समितीला लाखो रुपयाचा निधी येते. लाखो रुपयाचा निधी येत असल्यावर ग्रामसभेतून त्या शिक्षण समिती, त्या पाणी पुरवठा समितीची निवड करायला पाहिजे. पण ते बाजूला ठेवून स्वतः सरपंच त्या समितीचा अध्यक्ष बनते आणि लाखो रुपया निधी तो गळत पडतो. असे प्रकार खेड्यापाड्यात सुरू आहे. तंटामुक्त समिती घ्या. राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात, गावचा तंटा गावीच मिटे, निवडणुकीचे काम नवे खोटे, आणि गावात लंद फंद नाही खोटे, ऐसे ग्राम सुंदर. मग असे सुंदर गाव जर घडवायचे असतील आणि गावातले तंटे जर गावात मिटवायचे असतील, आदरणीय आर पाटील स्वर्गीय मंत्री यांनी तंटामुक्त समिती सुरू केली. त्या तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष ग्रामसभेत आपले असे व्यसनाधीन लोक काही त्यांना वगैरे आमिष देऊन तिथे आणतो आणि ग्रामसभेत त्याचा तो विजयी होतो आणि तो तंटामुक्तीचा अध्यक्ष बनतो. अशी आज समिती आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी पुन्हा समिती घ्या, गावाच्या बेसवरती सांगितलं आहोत. आरोग्य समिती. ग्रामसभेतून ती आरोग्य समिती गठीत करावं लागतं. प्रायमरी हेल्थ सेंटर, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र. प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये आरोग्य समिती गठीत करावा लागते. ती ग्रामसभेतून किंवा सरपंच हा आपल्या विश्वासातील माणसं तिथे पाठवतो आणि ती समिती गठीत होते. आता आरोग्य समिती म्हटल्यावर ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, ज्यांची दिनचर्या चांगली आहे, त्या व्यक्तींची तिथं निवड व्हायला पाहिजे. मग अशा व्यक्तींची तिथं निवड होते का? राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञान काय सांगते का ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, गाव कसं असायला पाहिजे, मग ही आरोग्य समिती कशी असायला पाहिजे. जो एक वेळ खोकलतो ना, त्याचा 10 मिनिट खोकला थांबत नाही असा व्यक्ती तिथे आरोग्य समितीचा अध्यक्ष बनतो. मग त्या समितीतून गावच्या तरुण मुलांनी काय आदर्श घ्यावा. दुसरी समिती घ्या, हनुमान मंदिर पंच कमिटी.
असं गावखेड्यामध्ये राजकारण आहे. आणि ह्या राजकारण असं चालल्यामुळे एक सज्जन व्यक्तींची कशी निराशा होते याचं प्रत्यक्ष चित्र आज खेड्यापाड्यात पाहायला मिळतं. त्या हनुमान मंदिराचा अध्यक्ष ज्या व्यक्तीला हनुमान चालिसा समजतो, ज्या व्यक्तीला हनुमानविषयी आदरता आहे, आपुलकी आहे किंवा जो धार्मिक आहे, अशाच व्यक्तीची त्या हनुमान मंदिराच्या पंच कमिटीचा अध्यक्ष झाला पाहिजे. त्या हनुमान मंदिराचा पंच कमिटीचा अध्यक्ष हा असाच राजकीय विश्वासातला माणूस बनविला जाते. कारण एकीकडे बोलल्या जात आहे का अयोध्याला जर राम मंदिर होईल तर त्या राम मंदिराच्या पुजाऱ्याची भरती निघेल का? राष्ट्रसंत मंदिराविषयी ग्रामगीते सांगतात, असो सर्वाचे मंदिर, ब्राह्मण असो अथवा महार, जो शुद्ध करी आचार त्यासी अधिकार मंदिराचा. मग ह्या ओवीला अनुसरून मग त्या हनुमान मंदिर पंचकमिटीचा अध्यक्ष बनते का? आज गावखेड्यामध्ये चित्र आहे, जो 10 दिवस आंघोळ करत नाही, ज्याची दिनचर्या आदर्श राहत नाही, ज्याला हनुमान चालिसा माहीत राहत नाही, ज्याला हनुमान चालिसा माहीत राहतो असा व्यक्ती त्या हनुमान मंदिर पंच कमिटीचा अध्यक्ष बनतो. असे विदारक चित्र आज खेड्यामध्ये पाहायला मिळते. अशी भयावह परिस्थिती आज खेड्यापाड्यामध्ये. मग शांती सुखाचा प्रवाह खेड्यात व्हायला पाहिजे. प्रत्येक गाव हा भगवान कृष्णासारखा स्वयंपूर्ण झाला पाहिजे, भगवान कृष्णाच्या गोकुळासारखा स्वयंपूर्ण असला पाहिजे. मग असा गाव राष्ट्रसंतांना अपेक्षित आहे. आज असं चित्र दिसत नाही. त्यासाठी लाख बोलक्याहूनही थोर आणि एकच माझा कर्तव्यगार, हे वचन पाळून सुंदर ग्राम सुधारावे कार्य आहे. मग तो एकच कर्तव्यगार माझा कोणता? मी पोस्ट केली होती फेसबुकवर. तो एकच कर्तव्यगार म्हणजे जो आत्मोन्नतीसाठी ज्याची तळमळ आहे, जो आत्मोन्नतीसाठी तळमळ करून आपलं जीवन कार्यकर्ता वाहतो, तो कर्तव्य. हे आधी लक्षात घ्या. मग राष्ट्रसंत शिकले किती होते? हे झालं गावाचं वर्णन. राष्ट्रसंत शिकले किती? मोजके 3 वर्ग. मग एवढं जगाच्या पाठीवर साहित्य राष्ट्रसंतांनी कसं लिहिलं याचं श्रेय शुद्ध राष्ट्रसंत आपल्या गुरुला देतात की सद्गुरु आळखूजी ने यह कृपा सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो ये आशीष मुझको दिया, तब से भजन लेखन बड़ा इस हाथ से संभले नहीं, और गंगा प्रवाहित वाक्य रचना सहजही होती गई. हे गंगा प्रवाहित वाक्य रचना सहजही होती गई हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आणि एवढं मोठं साहित्य आज जगाच्या व्यासपीठावर आज राष्ट्रसंतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलं. पण त्या साहित्याच्या सेतूवरून चालणारा भक्त पाईकसुद्धा तसाच असायला पाहिजे. कारण संतांनी कथिले ब्रह्मज्ञान, भावया मानवी विशाल मन, राहावया एक समान परस्पर सहकार्य. यासाठी हे तत्त्वज्ञान आहे. आणि आजचं जीवनमान सगळं विपरीत आहे. मग साहित्याची परिभाषा काय आहे? आज बरेचसे साहित्यिक लोक आले या 1950च्या अगोदर. साहित्यिक लोक फार तेवढे नव्हते आणि आता उच्च विद्या विभूषित झालेले आहेत. बऱ्याचशा लोकांनी साहित्य लिहून ठेवलेलं आहे. साहित्याची परिभाषा काय हे खूप महत्त्वाचं, हे आधी लक्षात घ्या. या जगाच्या व्यासपीठावर राष्ट्रसंतांचं साहित्यासारखं साहित्य नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. साहित्य या शब्दाचा अर्थ आहे सहित, म्हणजे प्रत्येक जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना साहित्याची सोबत करते असं साहित्य. कारण साहित्य हे ज्वलनशील आहे. एखादं बिडीचं पेटतं थोटूक जर आपण फेकून दिलं ना तर समाजाला आग लागते. साहित्य वाचन करताना सुद्धा त्याची शास्त्र प्रचिती असणं खूप गरजेचं आहे. जे सर्वांचं सोबत करते ते साहित्य. ह्या साहित्याच्या बाबतीत राष्ट्रसंत काय म्हणतात? मी साहित्य पुस्तकातून शिकलो नाही. मी साहित्य पुस्तकातून शिकलो नाही. मी साहित्य शिकलो अफाट जनसागरातून.
हृदयाच्या गाभाऱ्यातून, आंतरिक उच्चंबोळीतून मी साहित्य शिकलो. साहित्याची परिभाषा मला ह्या अफाट जनसागरात मिळाली, असं राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे. किती वर्ष जरी होईल तरी राष्ट्रसंतांचं साहित्य हे सगळ्या लोकांनी अंगीकार करतील असंच साहित्य आहे. समाजाला कधी आग लागणार नाही, सगळ्यांची सोबत करेल हे साहित्य. पण त्या साहित्यामधून काय घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं, हे बुद्धी सामर्थ्याने आपल्याला ओळखावं लागते. कारण की ग्रामगीता एकच लिहिली राष्ट्रसंतांनी, पण विचार मांडणारे, आत्मसात करणारे आज भिन्न भिन्न लोक आपल्याला दिसत आहेत. म्हणून त्यांचे भजनं घ्या, लहर की बरखा आणि ग्रामगीता, साहित्य भंडारातील कोहिनूर म्हणजे ग्रामगीता. मी ग्रामगीतेवर भर देऊ सांगत आहोत. ग्रामगीतेचं तत्त्वज्ञान आणि आजचं जीवनमान हाच विषय मला मोजरकर दादा, पुरुषोत्तम बैसकर दादांनी मला दिला आहे. त्याच विषयावर मी बोलतो. ग्रामगीता सकाळी झोपून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला ग्रामगीता कामी पडेल. गर्भसंस्कारापासून तर मृत्यू संस्कारापर्यंत तुम्हाला ग्रामगीता कामी पडेल. राष्ट्रसंतांचं साहित्य कधीही कालबाह्य होणार नाही किंवा रामायण महाभारत सुद्धा काल्पनिक नाही, हे सुद्धा आवर्जून लक्षात घेण्यासारखं आहे. काल्पनिक म्हणणारे काल्पनिक होतील आणि कालबाह्य म्हणणारे सुद्धा कालबाह्य होतील, पण संत महात्म्याचं साहित्य कधीही कालबाह्य होणार नाही. येणाऱ्या हजारो वर्षापर्यंत साहित्य हे सगळ्याचं कामी पडेल. हे साहित्य निर्मिती झाली पुण्यक्षेत्र पंढरपुरी, ज्या राष्ट्रसंत बसले तिथून. त्या पुण्यक्षेत्र पंढरपूर याविषयी आजही विचारक लोकांमध्ये, साहित्यिक लोकांमध्ये थोडीशी वेगळी भिन्नता आहे. एका अभंगामध्ये त्या पंढरपूर क्षेत्राचं थोडंसं वर्णन आहे. आधी रचली पंढरी, हे आधी लक्षात घ्या. मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा म्हणजे गोदावरी आणि गंगा नदी, तेव्हा होती चंद्रभागा. असं पंढरपूर क्षेत्राचं वर्णन केलं आहे. राष्ट्रसंतांनी भजनात सांगितलं आहे की वाची विठ्ठल विठ्ठल गाईनं, नाच पंढरी पंढरी जाईना. परत पुन्हा दुसऱ्या भजनात राष्ट्रसंत सांगतात, ऐका ऐका त्या देवाची मात, गेला सांगोनी पंढरी नाथ. माझा कधीचा पत्ता बदलला, लोक वेळे जाती तीर्थाला, हा निरोप द्या सकलाला. हे सगळं असं समजून घ्यावं लागते. कधी कधी नास्तिक वर्गात जास्त उदयास आलेला आहे, तर त्याला राष्ट्रसंतांचे भजन म्हणजे ध्रुवपद ऐकल्यानं होणार आहे का? त्याचं ध्रुवपद, पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं, चौथं चरण असे प्रश्न राहतात आणि शेवटच्या चरणामध्ये त्याचे उत्तरं राहतात. हे सगळ्यांनी तारतम्याने ओळखावे लागते. जसे मी तुम्हाला एक भजन सांगतो. जसं मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, हा एक राष्ट्रसंतांचं भजन आहे. पहिल्या ध्रुवपदामध्ये म्हणतात, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, सावळा मुरारी माझा सावळा मुरारी. पहिल्या चरणामध्ये दिला आहे, तुळशी मार घेऊनी हाती, निरांजनी धूपबत्ती, महाद्वार ओलांडले पावया, नेत्री दीप्ती. नेत्री म्हणजे डोळे, दीप्ती म्हणजे दिव्य. गाभाऱ्यात घंटा स्फुरला, नाद सर्व अंगी भरला, नेत्र उघडून बघतो, भावनाच्या दिसली सारी. म्हणजे मला मंदिरात देव दिसला नाही, सगळी काही भावना दिसली, असं राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे. तेच दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात, देव देव म्हणती कोणा, भूक लागली या नैना म्हणजे डोळ्यांना, चहू बाजूंनी बघतो देव पाहता दिसेना, म्हणून या मागे फिरलो, द्वारी झोपडीत शिरलो, हसून या सांगे मजसी रंजल्याची शेवातारी. म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जे काय रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा,
आणि देव तेथेची जाणावा, हे दुसऱ्या चरणामध्ये राष्ट्रसंतांनी सांगितले. आणि तेच राष्ट्रसंत तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात? कोण बोलत आहे बघतो, म्हणजे कोण बोलत आहे? झोपडीत कामे करीतो, बाजू ठेवून या बंसी, जने सवी दळणे दळीतो. आता बंसी म्हणजे बासुरी, अलगूच, पावा. बाजू ठेवून या बंसी, जनी सवे दळणे दळीतो म्हणजे साक्षात परमेश्वर हे जनी सवे म्हणजे भक्तासोबत आपल्या प्रत्यक्षात काम करायला येतात. चमकदार मुकुटावरती धूर जंग बसली माती, पाही लागलासे तुकड्या सुदबुद गेली सारी. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. ह्या वाक्याकडे कोणीही लक्ष देत नाही. म्हणजे सुदबुद गेली म्हणजे माझी पंडिताई गेली, असं राष्ट्रसंतांना सांगताय. मला जाणीव झाली, माहिती झाली की भक्ताच्या हाकेला सुद्धा परमेश्वर धावत असतो. नेमकं मंदिरात नाही दिसला मुरारी, हे असंही म्हणणं त्या ध्रुवपदीने दिलं आहे. पण त्याचं उत्तर हे शेवटच्या चरणामध्ये दिलं आहे. याचे सगळ्यांनी आज लक्ष द्यायला पाहिजे. परत पुन्हा दुसरं भजन सांगतो मी तुम्हाला. तुमने जानी हमने जानी क्या कहते हो बात पुराणी, हे ध्रुवपद आहे भजनाचं. आता एवढंच म्हणल्यानं होणार आहे का? पहिल्या चरणामध्ये त्या भजनात दिला आहे, तुमने जानी हमने जानी क्या कहते हो बात पुरानी, रावण को 10 शीर बनाए, उसने तो कैलास उठाए. भगवान शंकराचा भक्त हा रावण होता. रावण को 10 शीर बनाए, उसने तो कैलास उठाए, वे तो बड़ी फिर तपी कहलाए, फिर क्यों किया ये बेईमानी. ही बेईमानी कशासाठी केली? क्या कहते हो बात पुरानी. दुसऱ्या कडव्यात दिला आहे, कुंभकर्ण जब के सोया था, नाक में उसके गदा गया था, समंदर में जब स्नान किया था, कंबर तक ही था सब पानी. हा कडवा पा, हे तिथं दिलाय त्या भजनात. तुमने जानी हमने जानी. शेवटच्या कडव्यामध्ये दिलाय चरणामध्ये, इससे सिद्ध यही होता है, हे ऐकण्यासारखं आहे. म्हणजे हे मी यासाठी सांगतो का प्रत्यक्षात लोकांपर्यंत माहिती झाली पाहिजे राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञान नेमकं काय आहे. आज बरेचसे म्हणजे राष्ट्रसंत हिंदू धर्मविरोधी होते का, असा यात प्रश्न उद्भवतो. शेवटच्या चरणामध्ये राष्ट्रसंत सांगतात, इससे सिद्ध यही होता है, भक्त कभी राक्षस बनता है. त्या रावणाने एवढी भक्ती केली होती, त्याचे वडील ब्राह्मण होते, आई राक्षस होती. भगवान शंकर प्रसन्न झाले होते. याचं सुद्धा वर्णन राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत केलं आहे. इससे सिद्ध यही होता है, भक्त कभी राक्षस बनता है, जब वो सावध नहीं रहता है, तुकड्या कहे रखो याद कहाणी. ही कहाणी लक्षात ठेवा. ही कहाणी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. रामायण महाभारत हे काल्पनिक नाही, हे लक्षात ठेवा. कारण की रावणे कला संपादिली, देव देवता प्रसन्न केली आणि आपली शक्ती वाढवून घेतली कलाकुसरीने. आपली शक्ती कलाकुसरीने रावणाने वाढवून घेतली आहे. परी ती पचविता नाही आली. वासना उपभोगाची वृत्ती वाढली, अहंकार. आज अहंकार झाल्यामुळे वासनेची वृत्ती त्याच्यामध्ये वाढली. मग कलेवान कोण होता? आज एकीकडे असं बोलल्या जात आहे, भक्त हा अंधभक्त असतो. विचार करण्याचा प्रश्न आहे. माझ्याही मनात एक प्रश्न आहे, तर अभ्यासक हा अभ्यासात परिपूर्ण असतो का? माझ्या मते ज्ञानाचा सागर हा अथांग आहे. ज्ञानामध्ये परिपूर्ण कोणी नाही. आजपर्यंत जे भक्त झाले, एक रामायणातलं उदाहरण सांगतो. तोची कला बिभीषण शिकला, तोची कला बिभीषण शिकला, राम नामे रंगुनी गेला, राम धावूनी घरी आला, सौख्य दिले अंतर्बाह्य. रावणाची लंका जाळली पण विभीषणाचं घर नाही जळालं. हे भक्ताचं रक्षण या पद्धतीनं म्हणजे अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आपल्याला ओळखावं लागते. तर हे भजनाचं असं दिलेलं आहे. तर हे आपल्याला सुद्धा तारतम्याने ओळखावे लागते. आज
ह्या अशाही परिस्थितीमध्ये या चळवळीतून बरीचशी डिमांड राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशी मागणी होत आहे. मी सुद्धा या मागणीचं समर्थन करतो. पण माझ्याही मनात एक प्रश्न येत राहते, मरणोत्तर भारतरत्न मिळालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परत पुन्हा बरीचशी यादी आहे भारतरत्नांची. काही हयात असताना त्यांना भारतरत्न मिळालं आहे. तर राष्ट्रसंत हयात असताना त्यांच्यासोबत जी मंडळी होती त्यांचं कार्य बघून सरकारला त्यावेळेस जाग आणण्याकरता राष्ट्रसंतांचा कार्याचा पाठपुरावा केला का नाही, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. आज राष्ट्रसंतांना भारतरत्न दिलं पाहिजे, पण कधी कधी ज्या ज्या लोकांना भारतरत्न ही पदवी मिळाली त्यांचं नाव पाहून असं वाटते का राष्ट्रसंतांना त्यांच्या बैठकीत बसावं नाही, असाही प्रश्न उद्भवतो. एवढं मोठं जगाच्या पाठीवर राष्ट्रसंतांच्या एका भजनाने, माझं गाव आहे जांभूळघाट तालुका चिमूर, एका भजनाने या देशात क्रांती झाली, हे लक्षात घ्या. 1942ला चिमूरला क्रांती झाली राष्ट्रसंतांच्या भजनाने. अब काहे को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे, आते हैं नाथ हमारे, झाड़ झड़ूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगे सेना, पत्थर सारे बाम बनेंगे, नाव लगेगी किनारे, आते हैं नाथ हमारे, अब काहे को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे. ह्या एका भजनाने चिमूरची जनता पेटून उठली आणि इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि इंग्रज सरकारला हादरवून टाकलं. हे यूट्यूबवर आपल्याला आजही व्हिडिओ पाहायला मिळते. देशातील पहिलं स्वातंत्र्य गाव आहे चिमूर. तेव्हा ती घोषणा दिली होती, सूचना दिली होती. यूट्यूबवर तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्याल, तिथे ते चिमूरचा इतिहास दिला आहे. चिमूर क्षेत्रच हा राष्ट्रसंतांच्या चमत्कार या शब्दाने भरलेला आहे. चमत्कार हा शब्द राष्ट्रसंत हयात होते तिथपर्यंत ठीक होतं, त्याच्यानंतर चमत्कार शब्द कालबाह्य झालेला आहे टोटली. हे माझं व्यक्तिगत मत आहे. मग एका भजनाने जर क्रांती होत असेल, मग त्यावेळेस राष्ट्रसंतांच्या चळवळीतील लोकांनी त्या सक्रियतेने काम करायला पाहिजे होतं आणि राष्ट्रसंतांची ही भारतरत्न ही पदवी त्यावेळेस ते पूर्णत्वास न्यायला पाहिजे होते. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रसंतांच्या नजरेतून एकही बाब सुटलेली नाही, हे ग्रामगीतेचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात, प्रथम पाया मानव वर्तन, मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्याला व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. मग मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्याला व्यसनाचा उपद्रव नसावा. आज व्यसनाने बरबटलेले लोक जिकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. मला टीका टिप्पणी म्हणून करायचं नाही, जे वास्तविकता आहे ते वास्तविकता ह्या संत मोजरकर फेसबुक पेजच्या माध्यमातून मला ती वास्तविकता सांगायची आहे. व्यसनाने बरबटलेले लोक भरपूर मिळतात. आज खेडोपाडी लई व्यसनाधीनता वाढली आहे. तरुण मुलंसुद्धा त्या व्यसनाकडे असे आकृष्ट झालेले आहेत. आज ध्यान प्रार्थना होत असेल तर त्या ध्यान प्रार्थनेमध्ये सुद्धा तरुण मुलगा हा दिसत नाही. तरुण असोनी रक्त न उसळे नवजवान तुझ्या मनात असे, राष्ट्रसंत भजनात म्हणतात. किंवा उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, दे वरची असा दे, असं राष्ट्रसंत ईश्वराला वर म्हणतात. आजचा तरुण उद्योगी नाही, वीरही नाही, शीलवान नाही, तर व्यसनाधीन आहे. फक्त कपड्याने थाटमाटाने छान राहतो. निर्व्यसनी असावा, निरोगी सात्विक असावा. आज हे असं चित्र आज तरुण मुलांचं दिसत नाही. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसत. एवढं जरी आजच्या तरुण मुलाला जरी समजलं ना, तरी कोणताही सुशिक्षित मुलगा हा नोकरीच्या मागे धावणार नाही, हे माझं व्यक्तिगत मत आहे. हाती उद्योगाचे साधन मुखी रामनाम चिंतन, हाच धर्म असे मान गावकरी लोकांचा. हाती उद्योगाचे साधन जर राहिले तर त्याची शहराकडे वाटचाल कधी होणार नाही. एम्प्टी माइंड,
रिकामं मने भूताचं कारखाना आहे आणि प्रकृतीचा नियम आहे. श्रमा वाचून कधीही कुठेही सुख समाधानाची रेलचेल होत नाही. समा वाचून सुख समाधानाची जर रेलचेल झाली तर भूताचा नंगानाच सुरू होईल. आज काम करण्याची लाज तरुण वर्गाला वाटत आहे. मग सळसळत्या रक्ताचे तरुण जर गावात तयार व्हायचे असतील तर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा अभ्यास करून जो तरुण समोर येईल तो खरा तरुण, एक आदर्श व्यक्ती त्या गावाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. PhD झालेला तरुण जर चपरासी पदासाठी जर अर्ज करत असेल तर त्याला नेमकं काय समजलं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काम करण्याची लाज. राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात, भगवान श्रीकृष्ण सिद्ध केले उच्चिष्ट काढून, ओळली ढोरे विठ्ठले. राजसूय यज्ञामध्ये भगवान कृष्णाने सुद्धा उष्टी पत्रावळी विठ्ठलाचं काम केलेलं आहे. विठ्ठलाने सुद्धा ढोरे ओढलेली आहेत. कामाची लाज कधी बाळगली नाही पाहिजे, हे खूप महत्त्वाचे आहे. काम करावे सगळ्यांनी, काम करावे सगळ्यांनी, हे खूप महत्त्वाचे आहे. सगळ्यांनी जर आपापल्या पद्धतीने काम जर हातात घेतले तर एक गावामध्ये एक स्वर्ग निर्माण होईल. निश्चितच आज एक आरोप नाही, या फायनान्स कंपन्या ज्या दिसत आहेत, हे फायनान्स कंपन्याचे तरुण मुलं वेगवेगळे आमिष दाखवून त्या शेतकरी वर्गाला तुम्हाला आम्ही लोन देऊ, तो शेतकरी वर्ग त्याकडे आकृष्ट होतो आणि त्याचा व्याजदर जास्त असल्यामुळे आज शेतकऱ्यावर आत्महत्याच्या पाळी येत आहे. त्या अर्पण पत्रिकेमध्ये ते सांगतात राष्ट्रसंत, अर्पण पत्रिका आहे ग्रामगीतेची, काही ग्रामगीता शेतकऱ्या वाहिल्या. सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावी, भूषण तुझे ग्रामला. कष्ट करुणी महाल बांधसी, पुरी झोपडी नाही नेटकेशी, अन स्वातंत्र्याकरिता उडी घेशी, मजा भोगती इतरची. हा इतरची शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे राष्ट्रसंत नेमकं संत महात्मे अप्रत्यक्षरित्या असं म्हणजे ते दिशा दर्शवतात, ते आपल्याला ओळखावं लागते. जसं संत महंतांनी कथन केलं, त्याची विपर्यास पुढे झाले आणि मानवात खंड पाडले ह्या धूर्त पाखंडाने. नेमकं हे धूर्त पाखंडी कोण आहे हे सुद्धा आपल्याला आज ओळखणं खूप गरजेचं आहे. तर धूर्त पाखंडी आणि इतरची हे जेव्हा प्रत्यक्षात याची सांगड प्रत्येक तरुण वर्गाला, राष्ट्रसंतांच्या चळवळीत व्यक्तीलाही जेव्हा समजून येईल तेव्हा कुठे एक नव्याने पावलं उचलून काहीतरी एक चळवळ सक्सेस होईल किंवा राष्ट्रसंतांचे स्वप्न पूर्णत्वात जायला काही हरकत नाही, असं माझं मत आहे. त्यासाठी प्रचारक खूप महत्त्वाचा आहे. मनुष्य निरोगी सात्विक असावा आणि त्याला व्यसनाचा उपद्रव नसावा. पण आजचा निरोगी आणि सात्विक हे दोन शब्द जर लक्षात घेतले आणि ग्रामगीतेचं आचरण जर आपण लक्षात आणलं तर त्या पद्धतीने वागला तर ठीक. पण आज मला चित्र दिसत आहे, जसं ही टोपी आहे आता राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे, माझं नाही. आणि गुरुदेव शेवामठच्या बाबतीत राष्ट्रसंतांचं काय म्हणणं आहे मी तेच सांगतो. एक प्रश्न करण्यात आला राष्ट्रसंतांना, का ही टोपी कशासाठी दिली. एक विनोदाचा भाग आहे हा, का मी जे दिलेलं तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान ह्या म्हणजे भक्तांच्या डोक्यातून उडून जाऊ नये यासाठी मी ही टोपी दिलेली आहे, असं राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे. आज ध्यान प्रार्थना झाला किंवा ध्यान प्रार्थना झाल्याबरोबरच वेगळ्या विषयाची चर्चा होते किंवा शक्यतो असा प्रत्यक्षात आरोप नाही, व्यसनाकडे वळलेले लोकसुद्धा मला ध्यान प्रार्थनेमध्ये दिसत आहेत. तर नेमकं त्यांच्यापासून काय आदर्श घ्यावा. इतर धर्मियांना, इतर चळवळींना, इतर पंथीय लोकांना राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञान ज्यांनी अंगीकारलं आहे त्यांची दिनचर्या बघून, त्यांची जीवनमान बघून इतरांना हेवा वाटला पाहिजे, असं व्यक्तिमत्व राष्ट्रसंतांच्या चळवळीतून, ग्रामगीतेतून उदयास येणारे व्यक्ती दिसतील.
तसे व्यक्ती त्यांचे आचरण जर केले, कारण भक्ती क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, पीना आचरण चरित्र पावे, सारी भक्ति होका है. कारण चरित्र भारत का आहे धन, और विशाल भारत का आहे मन. आज राष्ट्रसंतांच्या नजरेतून एकही बाब सुटलेली नाही. गाव, शहर, देशाभिमान आणि भक्ती एकीकडे राष्ट्रसंत सांगतात, जसं गुरुदेव सेवा मंडळाच्या बाबतीत राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे. हे सगळ्यांना माहिती झालं पाहिजे या फेसबुक पेजच्या माध्यमातून. राष्ट्रसंत म्हणतात, गुरुदेव सेवा मंडळ माझे माझा संप्रदाय नाही, तर गुरुदेव सेवा मंडळ हे एक व्रत आहे. गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे माझ्या बाप दाद्याची दौलत नाही, सारी जनता त्याची वारस आहे. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. या पृथ्वीवरचा प्रत्येक व्यक्ती गुरुदेव सेवा मंडळाचा वारस आहे. सारी जनता त्याची वारस आहे. मानवाची निस्वार्थ सेवा करण्याची धडाडी ज्याच्या ठाई आहे, तो गुरुदेव सेवा मंडळाचा सदस्य आहे. मग गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे सेवा हा शब्द काढला म्हणजे गुरुदेव मंडळच शब्द होईल डायरेक्ट. सेवा हा शब्द कालबाह्य झाला का असा एक प्रश्न आहे. तर तिथून जो व्यक्ती तयार होतो तो प्रचारक म्हणून दरवर्षी 5 ते 10 त्या गुरुदेव सेवा मंडळातून तयार झाले पाहिजे. आज प्रचारक तयार होतील, कारण बदलेगा भौर जमाना, तब पंथ पडेगे नाना, कोही किसी का ज्ञान सुनेंगे जी, अब आई विपद बडी भारी. अशी आज वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे दुनियाभराचे पंथ झाले आहे. आणि अशा भिन्न भिन्न संस्काराचे लोक आहे, भिन्न संस्कारे भरले लोक, एकास न मिळती एक, कोणी जन्मताही सुरेख, ताल न साधी जन्मभरी कोण. म्हणून अशा भीषण परिस्थितीमध्ये अशा विचारांचा कल्लोळ असल्यामुळे त्याच्यामुळे खूप असा कल्लोळ झाला आहे आज. त्याच्यामुळे नेमकं अशा भिन्न परिस्थितीमध्ये नेमकं कसं पद्धतीने प्रचार करावा हा एक मोठं आव्हान आहे गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांना. प्रत्येकाने एक राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचं परिपूर्ण असं वाचन करावं आणि ते समजून घ्यावं. आज काही असे आरोप प्रत्यारोप किंवा असं साहित्यातून काही रोखठोक बोलणारी व्यक्तिमत्व मला दिसतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची पुण्यतिथी ज्या ठिकाणी होते, आज गावागावचे चित्र मी पाहतो, त्या पुण्यतिथीला वास्तविक कोणते माणसं बोलवले पाहिजे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपलं हे चळवळ, हे क्षेत्र राजकीय क्षेत्र नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. पण राजकीय क्षेत्रातून आपल्याला काहीतरी मिळावं, एखादा आमदार खासदार झालेला तिथे आपल्याला काहीतरी निधी मिळेल, ह्या उद्देशाने बऱ्याचशा ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळ काही हाल वगैरे असं तसं करण्याचे प्रकार घडतात. आणि जिथे पैसा आला तिथं दुफडी आहे, आत्मीयता राहत नाही, सेवेची कोणाला आत्मीयता राहत नाही, अशी परिस्थिती आहे आज दिसत आहे. फक्त त्याच दिवशी राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात केले जातात आणि बाकी इतर दिवशी त्यांचे विचार हे पायदळी तुडवल्या जातात. प्रत्यक्षात अमान्य करणारे सुद्धा मला बरीचशी मंडळी दिसली आहे का राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली असेल, त्यांना भजने लिहिली असतील, ते शिकलेच किती होते. तर एक असं सांगावं असं वाटते का प्रत्यक्षात प्रमाण माना राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला. जसं संत तुकाराम महाराजाचं एक उदाहरण आहे. संत मुकुटमणी हा शब्द ग्रामगीतेत आलेला आहे तुकाराम महाराजाबद्दल. संत मुकुटमणी राष्ट्रसंतांचं तत्वज्ञान असेल किंवा संत महात्म्याचं साहित्य असेल, तत्वज्ञान आणि आजचं जीवन हाच माझा विषय. मग नेमका हा फरक सांगतो. संत मुकुटमणी ह्या शब्दावरून सगळ्यांनी समजून घ्यावं. इतर साहित्यिक लोकांना काय लिहून ठेवलं आहे त्याचंही बुद्धी सामर्थ्याने ओळखा. प्रत्यक्षात सगळ्यांनी समजून घ्या. जसं आता संत मुकुटमणी ह्या शब्दावरून किंवा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ह्या शब्दावरून सगळ्यांनी समजून घ्यावं लागते. जसं निमित्त राहते की ईश्वराचे जन्म देणे आणि आईवडिलास निमित्त करणे, विद्या गुरुशी शिकवणे, भाग्य बने गावाचे, काही असा निमित्तसुद्धा असू शकते. आता उदाहरणार्थ समर्थ रामदास स्वामीचं उदाहरण घ्या. समर्थ रामदास स्वामीसुद्धा आरोप प्रत्यारोप आहेत. पण अध्याय 2 मध्ये राष्ट्रसंतांनी
समर्थ रामदास स्वामीचा फोटो ठेवलेला आहे. त्यांची ओवीसुद्धा ग्रामगीतेमध्ये आहे. त्यांच्यावरही आरोप प्रत्यारोप असे आहेत. तर या अशा मतांचा जो कल्लोळ आहे. परत पुन्हा शिवाजी महाराजाबद्दल थोडंसं बोलतो. राष्ट्रसंत भाषणामध्ये सांगतात, शिवाजी महाराज हे भगवान शंकराचे रुद्रा अवतार होते. राष्ट्रसंत भाषणात सांगतात. पण आजचा उच्च विद्या विभूषित वर्ग, ज्ञानी वर्ग, बुद्धिवादी वर्ग, शिवाजी महाराज जर भगवान शंकराचे रुद्रा अवतार होते, मग त्यांनी तिसराच डोळा उघडला का नाही? आणि त्यावेळचे जे आपल्यावर दडपशाही होती, गुलामशाही होती, त्या गुलामशाहीला म्हणजे ज्यांचं वर्चस्व होतं समाजावरती, त्यांच्यामुळे छळ होत होता समाजाचा, त्यांचा नायनाट का केला नाही? किंवा भवानी मातेने जर शिवाजी महाराजांना तलवार दिली तर मग तोफच का नाही देऊन टाकली? म्हणजे एका तोफेने सगळे मरून पावले असते. काय सृष्टीचे नियम असतात मित्र हो. त्या सृष्टीचे नियम, नीतिनियम सगळं पालन करून करावं लागतं. हे ओळखावं लागतं. हे ओळखण्याची ज्याची क्षमता असेल त्याला ग्रामगीता नक्कीच समजली असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण देवी निर्माण केली शेती, ही पृथ्वी ईश्वराने निर्माण केली आहे आणि तिच्या पोटी अनंत जीव होती. न करवे करावे तिची गणती गणित मार्गाने. हा गणित शास्त्राने प्रश्न सुटत नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी एक ओवी आहे, देवी निर्माण केली शेती, प्रजा वाढवी प्रजापती. आता प्रजापती हा शब्द कोणासाठी आहे हे तुम्ही लक्षात घ्या. प्रजापती म्हणजे साक्षात ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली असा त्याचा अर्थ होते. मानव समाज राहावया सुस्थिती, धर्म सकळाने विधीला. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या पृथ्वीवरचा प्रत्येक व्यक्ती एकमेकाला सहाय्यक, पूरक असला पाहिजे आणि संत महात्म्याच्या विचारसारणीवर ह्या समाजाची रचना झाली पाहिजे, हेच महत्त्वाचं आहे. आणि ज्या ज्या संत महात्म्यांनी आज थोर पुरुष झाले, या थोर पुरुषाबद्दलही सांगतो. आज वेगवेगळे विचारसारणीचे लोक म्हणजे एकत्रित येत आहेत. एक वेगळी विचारधारा चालू आहे. पण सगळं कार्य एकच आहे, आत्मोन्नती आणि कार्यातची स्वर्ग नरक, सकाम ग्रंथाचे फौल कौतुक आणि मिथ्या कल्पनात भुलले लोक स्वार्थी यांच्या. तर दुसरीकडे महाराज म्हणतात, अनुभवे सांगतो तुम्हा प्रती, करू म्हणाल ते साधेल निश्चिती, आणि करा आत्मोन्नती तुकड्या म्हणे. तर हे आपल्याला डिसाईड करणे, हे नेमकं आपल्याला आत्मोन्नती करायची आहे की आपल्याला कार्याकडे वळायचं आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे. ह्या दोनमधून जो तरला समजा तो गुरुदेव शिवानंदचा सच्चा सेवक आहे. कारण की सच्चे सेवक बनेंगे हम जब आज़ादी को पाएंगे, आणि घर घर में आबादी देकर रामराज्य कहलाएंगे. ग्राम राज्याची रामराज्य हे महत्त्वाचं आहे. राम झालेच नाही, काल्पनिक अशा तशा ह्या खूप गोष्टी आज विचारांचा कल्लोळ आहे. त्याच्यामुळे एक सांगावं वाटतं की ग्रामगीतेला प्रमाण माना. ग्रामगीतेत एक ओवी ब्रह्मास्त्र आहे. मी हे पोस्ट टाकली होती फेसबुकवर. पण त्या ओवीचा वापर करणारे तुम्ही लक्ष्मण की इंद्रजित हे तुमच्यावर अवलंबून आहे. एक ओवीवरून आपण एक असं लेखसुद्धा, पुस्तक वगैरे लिहू शकतो. एक आदर्श व्यक्ती तयार झाल्याशिवाय राहणार नाही ग्रामगीतेत, असं माझं मत आहे. पण ते ग्रामगीतात आचरणात आणणं खूप गरजेचं आहे. आणि गावचे राज्य गावच करी, कोणाचीच न चाले हुशारी, आमचे आम्ही सर्व तो परी नांदू गावी. ही एवढी ओवी जर समजली तर तुकाराम दादा गीताचार्यांनी जी चळवळ चालवली, जो स्वातंत्र्याचा लढा चालवला, हा लढा चालविणारा समोर असं मला चळवळीत आज दिसत नाही. राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञान आजच्या जीवनात हा खूप डिफरन्स पडलेला आहे. टोटली कलियुगाला अपेक्षित असलेलं जीवन आज लोक जगताना मला दिसत आहेत. जे कलियुगाला अपेक्षित आहे, जे कलियुगाचं जे कार्य होतं, तो कलियुगच त्याप्रमाणे आज सगळं घडवून येत आहे. पण कलियुगाच्या मस्तकावर लात मारणारा साधक मला आज दिसत नाही. ती ताकद आहे राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानामध्ये. आणि याचा अंगीकार आपण करणं खूप गरजेचं आहे. मी स्वतःसाठी घर बांधणार नाही हे सांगू इच्छितो. पैसा जर झाला तर नक्कीच बांधेन, सर्वसामान्यच व्यक्ती आहे मी. पण गावागावामध्ये गुरुदेव सेवा मंडळी निर्माण झाली पाहिजे.
आणि गावागावच्या गुरुदेव सेवा मंडळामधून प्रचारक निर्माण झाले पाहिजे, एक आदर्श व्यक्ती निर्माण झाले पाहिजे, ज्यांचं काही चरित्र नाही, ज्यांचं काही लिटरेचर नाही, ज्यांचं काही वाङ्मय नाही, अशाकडे आज लोंढे चाललेले आहे. ही फार चिंताची बाब आहे. याचं चिंतन करणंही खूप गरजेचं आहे. ग्रामगीतेची सुरुवातच ओम या शब्दापासून झाली, हे आधी लक्षात घ्या. आणि ग्रामगीता ही गुरुशास्त्र स्वानुभव संमत आहे. साऱ्या उपनिषद रूपी गायीचं दोहन करून हे ग्रामगीता तयार झालेली आहे. तर ओम हा शब्द म्हणल्याबरोबर काही विचारवंत व्यक्ती असे म्हणतात का ओम हा शब्द म्हणजे इतर कोणत्या धर्माचा नसून असं एक अंतरंगातील स्वर आहे बा, किंवा अशी अशी वेगवेगळी परिभाषा आज आपल्याला दिसत आहे. तर हे प्रत्यक्षात आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. राष्ट्रसंतांचं साहित्य, आजचं जीवनमान, तत्त्वज्ञान, आजचं जीवनमान याचा टोटली जर असा आपण अभ्यास जर केला तर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेप्रमाणे हा कारभार सुद्धा चालायला पाहिजे. टोटली सगळं चेंज होईल. जर ग्रामगीता परिपूर्णता जर लक्षात आली आणि लोकशाहीची खरी व्याख्या जर लोकांना कळली तर परिवर्तनाची लाट ह्या चळवळीतून येऊ शकते. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, किंवा लोकांनी लोकांसाठी चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तर राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात, लोकशाहीत जे सत्ताधारी ते मालक नव्हे निर्धारी, आणि लोकसेवेचा कारभारी जबाबदारी आहे त्याची. एवढं जरी लक्षात आलं ना तरी तरुणाचं संघटन होऊन कार्य पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागते. तर अध्यात्म याच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर राष्ट्रसंतांचा आनंदामृत ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची सुरुवातसुद्धा श्री गणेशाय नमः, शारदाय नमः, सरस्वती नमः ह्या शब्दाने सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणल्याबरोबर गणपती हा मोर्यकालीन होता असं त्याचा अर्थ होत नाही. मोरया या शब्दाचा अर्थ आहे मूळ वस्ती स्थान, म्हणजे पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा तुम्ही आपल्या गावाला चालले, पुढच्या वर्षी लवकर या. तर कधी गणपती महाराज कधी स्वप्नात आले का, किंवा राष्ट्रसंत स्वप्नात आले का माझी पुण्यतिथी करा, किंवा गणपती महाराज हे स्वप्नात आले का असे म्हणाले का मला मांडा म्हणून? कधीच नाही. हे आपल्याला करायचं. त्याची मूर्ती किती मोठी करायची हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. आज देवना ही संकल्पना अशी बरीचशी समज होत आहे. देव नाही आहे, मंदिरामध्ये बलात्कार होतात, हे असे जे भ्रष्टाचार, खून खराबा, दरोडे, नीती नाही, धनसंपत्तीसाठी हाहाकार माजला, पैशाला खूप महत्त्व आलं. तर मंदिरामध्ये जर बलात्कार होत असतील तर तुमचा देव काय करत होता? कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. मग जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी होते, जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अंधकार मासतो, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होते, तेव्हा तेव्हा मी उदयास येतो, तेव्हा तेव्हा माझा जन्म होते, असं भगवान कृष्ण भगवद्गीतेत सांगतात. मग तू देव काय करत होता रे त्या मंदिरामध्ये, जेव्हा तुझ्या नजरेसमोर बलात्कार होतात, खून खराब होतो, भ्रष्टाचार होतो, सगळ्या गोष्टी, अन्याय अत्याचार घडतो, दंभ मत्सर घडतो, तू काय करत होता? याबद्दल राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात. ग्रामगीतेची उभी आहे, ईश्वरे जग केले निर्माण, त्यांचे कार्य अजूनही अपूर्ण, हे आपणा परिभावया पूर्ण सद्बुद्धी दिली मानव. मग बलात्कार करण्यासाठी सद्बुद्धी दिली का? भ्रष्टाचार करण्यासाठी सद्बुद्धी दिली का? भावगणकीमध्ये वादविवाद करण्यासाठी सद्बुद्धी दिली का? भ्रष्टाचार करण्यासाठी सद्बुद्धी दिली का? इतर धर्मावर टीका करण्यासाठी सद्बुद्धी दिली का? का छळता दुसऱ्या धर्मा का यात मिळे प्रभू प्रेमा. धर्माची व्याख्या सुद्धा बदलून टाकली लोकांनी. धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही पारसी ख्रिश्चन, धर्मात नाही शीख जैन पाहता मुडी. लोक धर्माची व्याख्या विसरले, धर्मे हिंदू मुसलमान झाले, मूळचे मानवपणही आपले हरवले.
प्रथमतः मानवता हे खूप महत्वाचं आहे. तर ही मानवता ज्यांनी लक्षात आणली तर या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो न अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. आणि एक परत पुन्हा दुसरा आहे, है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो. हा संसार स्वर्गासारखा झाला पाहिजे. अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. परमार्थमय व्यवहार नाही पण हा संसारात स्वर्गासारखा नाही. गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो, सतधर्म सूरज की प्रभा से दम्भ सारे चूर हो. अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से ही सृष्टी करी हम स्वर्ग की नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. स्वर्गसी हा शब्द तिथे टाका, कारण पृथ्वीला आपल्याला स्वर्गासारखं करायचं आहे. बरेचसे वक्ते बरेचसे विचारवंत मंडळी मी पाहतो तिथं की हा शब्द टाकलेला आहे, चुकीने शब्द टाईप झाला असेल तो, तिथं सी हा शब्द पाहिजे. मग स्वर्ग करणं कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे का? हे आपल्या हातात आहे. आज हेकड बोलणाऱ्या लोकांची संख्या भरपूर वाढत आहे, म्हणून राष्ट्रसंत हेकड बोला म्हणतात का? स्वर्ग नरक की खिडकी हे जीवा, हे आधी लक्षात घ्या. शब्द हे तोलून वापरावं लागतात. राष्ट्रसंत आपल्या परिचयात सांगतात, मुर्दे जगादू शब्दों से, शब्द मेरे पास है, होता अशुभ का रास है, मेरे लिए नहीं साक्ष्य है, मैं साक्षी का भी साक्ष्य हूँ, सर्वत्र हूँ सर्वज्ञ हूँ, मैं मजदूर हूँ भगवान का, संदेश सुनाने आया हूँ, कुछ लाया हूँ कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूँ. एवढं राष्ट्रसंत आपल्या परिचयामध्ये सांगतात. तरी राष्ट्रसंत शिकलेच किती होते. राष्ट्रसंतांनी चमत्कार नाही केले, वेळ प्रसंगानुसार त्यांनी चमत्कार सुद्धा केले. राष्ट्रसंतावर विचार ठेवून राष्ट्रसंतांच्या विचारांसारणी समरस होऊन जीवनाची जर वाटचाल झाली, एक नवा स्वर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हे मला आज या ठिकाणी सांगायचं आहे. त्यासाठी गुरुदेव की महिमा न्यारी हे लक्षात घ्या. जडबुद्धी चेतन करणारी. मग दिनचर्या आदर्श नाही. मग सकाळी आपण उठतो का? ब्राह्म्य मुहूर्तावर उठणं गरजेचं आहे. ब्राह्म्य मुहूर्तावर उठणं गरजेचं असताना सुद्धा ज्यावेळेस ओजोन व्हायचा थर जास्त राहतो त्यावेळेस आपण उठत नाही, नित्यनियमाने व्यायाम करत नाही, नित्यनियमाने वाचन करत नाही, चिंतन करत नाही. त्याच्यामुळे आज असं ही अशी परिस्थिती दिसत आहे. आज चीनकडून जी घुसखोरी होत आहे ही सांगण्याची वेळ आलेली आहे. आज दिलदार केले दिलदार हेम, दुश्मन केले तलवार हेम. राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञानाचं जर याच्या जीवनमान आज जे रेलचेल चालू आहे त्याचं जर अंगीकार प्रत्येकाने केलं, प्रत्येक राजकीय नेत्यांनी जर केलं तर निश्चितच स्वर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मिट जाए हिंसाचार जब मानव बने सबकी दिल. ह्या जगातला हिंसाचार जर नष्ट झाला आणि प्रत्येक व्यक्ती हा मानवतेने जर वागला, मिट जाए हिंसाचार जब मानव बने सबके दिल, हिंसा पशुवत कर्म है यह क सके सब साथ में. म्हणजे हिंसा कोणासाठी आहे? पशु पक्ष्यांसाठी आहे. छोट्या सरड्याला मोठा सरडा खातो, लहान मासळीला मोठी मासळी खाते. जीवो जीवन अन्न साखळीचा प्रश्न आहे. हे पशु पक्ष्यासाठी हे सगळं आहे. मिट जाए हिंसाचार जब मानव बने सबके दिल, हिंसा पशुवत कर्म है एक कर सके सब साथ में. ऐसा अनुग्रह हो घर घर में सभी साधू संत का. ही शिकवण प्रत्येकाच्या घराघरामध्ये रुजली पाहिजे. तभी शांती होगी विश्व में, तुकड्या कहे पथ अंत का. हा विनाशाचा मार्ग रोखल्याशिवाय राहणार नाही. वेळ संपत आलेली आहे. माझ्या बोलण्यातून काही चूक वगैरे झाली असेल तर मला माफ करावं. राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करून आपल्याने तुम्ही सर्वांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी व माझी लायकी पात्रता समजून आदरणीय पुरुषोत्तमजी बैसकर दादा यांनी मला संधी दिली हे माझं मी भाग्य समजतो. आणि मला विचार मांडण्याची अशी लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये फेसबुकच्या माध्यमातून मी आपले विचार मांडलेले आहेत हे मी धन्य समजतो. व या माझ्या बोलण्यातून काही अनावधानाने शब्द निघाले असेल तर सगळ्यांची माफी मागतो. आणि हे माझे
आजच्या विषयाचे तत्त्वज्ञान आणि आजचं जीवनमान ह्याविषयी मी इथेच थांबवतो व सर्वांची रजा घेतो. जय गुरु मित्रांनो.